पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी विरोधात शड्डू ठोकला. आता अजित पवार हे मैदानात उतरले. आगामी राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीत राज्यात बहुतांश ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र लढू शकणार नाहीत. त्यावर अजितदादांशी चर्चा झालेली आहे. आम्ही जर एकत्र लढलो तर त्याचा फायदा हा विरोधकांना होणार. हे इतकं राजकारण आम्हाला दोघांनाही समजतंय. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार असून ती मैत्रीपूर्ण लढत असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पुण्यात भाजपाने राष्ट्रवादी विरोधात शड्डू ठोकल्यानंतर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावरून अजित पवारांना माध्यमांशी विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडबाबत विचार करूनच भाष्य केलं असेल. पुणे आणि पिंपरी महापालिकेत सत्ता आणण्यासाठी मी सगळं पणाला लावणार असल्याचंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे. तसेच शरद पवारांसोबतच्या युतीबाबत विचारलं असता थोडी कळकळ आत्ताच निवडणुका जाहीर झालेल्या आहेत अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे. शेवटी राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यांना जे योग्य वाटतं ते स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मला त्यांनी काय सांगितलं ते माहिती नाही, परंतु त्यांनी सांगितलं याचा अर्थ चर्चा होऊनच झालेला असेल म्हणूनच ते बोलले असेल. अरे बाबा, मी इथला कार्यक्रम संपल्या मी टीव्ही पण बघितला नाही किंवा काही मला माहित नाही. मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट केलं मी तर तुम्हाला म्हणतोय की मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट जे झालेलं आहे ते निश्चितपणे आम्ही अनेकदा एकत्र बसतो, चर्चा करतो, त्याच अनुषंगाने त्यांनी केलं असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी काय रणनीती असणार? पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी रणनीती काय असणार दादा? त्या संदर्भामध्ये रणनीती निवडणुका लढवायची असणार, दुसरे काही अरे बाबा, अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो. त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही, पण तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी स्टेटमेंट केलं असेल. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.